मित्रांनो, सकाळी उठल्यावर एक ग्लास लिंबू पाणी पिणं ही अनेकांची सवय आहे, पण खरंच तुम्हाला माहिती आहे का, ही सवय शरीरासाठी वरदान ठरू शकते किंवा त्रासदायकही ठरू शकते। आता ते कसे, चला जाणून घेऊया। नंबर 1, लिंबू पाणी पोटातील रसांची निर्मिती वाढवते, त्यामुळे पचन नीट होतं आणि बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो। नंबर 2, लिंबामध्ये डिटॉक्सिफाइंग गुण असतात, जे शरीरातील विषारी द्रव्य बाहेर टाकायला मदत करतात। नंबर 3, लिंबात भरपूर व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स असतात, त्यामुळे चेहरा स्वच्छ, तजेलदार आणि तरुण दिसतो। नंबर 4, सकाळी रिकाम्या पोटी लिंबू पाणी घेतल्याने शरीराचा मेटाबॉलिझम वेगाने काम करतो, ज्यामुळे वजन कमी करण्यास मदत मिळते। नंबर 5, रोज लिंबू पाणी घेतल्याने शरीराला होणाऱ्या अनेक छोट्या मोठ्या आजारांपासून बचाव होतो। पण लक्षात ठेवा, अति लिंबू पाणी घेतलं तर काहींना आम्लपित्त म्हणजेच ऍसिडिटी, पोटदुखी किंवा दातांच्या इनॅमलचं नुकसान होऊ शकतं। तेव्हा योग्य प्रमाणात आणि योग्य पद्धतीने घेतलं तरच लिंबू पाणी तुमच्या आरोग्यासाठी जादुई पेय ठरू शकतं। झोप लागत नाही, सकाळी उठल्यावर शरीर जड वाटतं, यावर एक अगदी सोपा आणि परिणामकारक उपाय आहे आणि ते म्हणजे हळदीचं दूध। आयुर्वेदात याला गोल्डन मिल्क म्हटलं जातं आणि खरंच ते सोन्यासारखं अमूल्य आहे। विशेषतः रात्री झोपण्यापूर्वी जर तुम्ही हळदीचं दूध पिलं तर त्याचा परिणाम दुप्पट होतो, कारण यावेळी शरीर त्यातील पोषक तत्व पूर्णपणे शोषून घेतं आणि तुम्हाला मिळते गाढ झोप आणि संपूर्ण रिलॅक्सेशन। सकाळी उठल्यावर शरीर हलकं, ताजेतवानं आणि एनर्जेटिक वाटतं। मित्रांनो, रात्री हळदीचं दूध पिण्याचे अनेक फायदे आहेत। हे इन्सोम्निया कमी करून चांगली झोप लावते, दिवसभराचा थकवा घालवते आणि शरीराला रिलॅक्स करते। हळदीतील कर्क्युमिन हे घटक अँटी इन्फ्लेमेटरी गुणांनी शरीरातील सूज आणि वेदना कमी करतात। त्याचबरोबर डायजेशन सुधारतं, बद्धकोष्ठता कमी होते आणि शरीर डिटॉक्स होतं। सर्वोत्तम वेळ म्हणजे झोपण्याच्या साधारणतः 30 मिनिटे आधी। रात्रीच्या जेवणानंतर एक ग्लास गरम दुधात 1/4 चमचा हळद टाकून पिणं। पण लक्षात ठेवा की हे कधीही रिकाम्या पोटी पिऊ नका। नेहमी जेवणानंतरच प्यायल्यास त्याचे जास्तीत जास्त फायदे शरीराला मिळतात। मित्रांनो, ॲपल सायडर व्हिनेगार जर योग्य पद्धतीने घेतलं तर ते शरीरासाठी अनेक प्रकारे उपयुक्त ठरतं। हे पचनशक्ती सुधारतं, वजन नियंत्रणात ठेवायला मदत करतं आणि शरीरातून टॉक्झिन्स बाहेर टाकून नैसर्गिकरित्या डिटॉक्स करण्याचं काम करतं। ॲपल सायडर व्हिनेगार घेण्याची सर्वात चांगली वेळ म्हणजे सकाळी रिकाम्या पोटी। एक ग्लास कोमट पाण्यामध्ये 1 ते 2 चमचे ॲपल सायडर व्हिनेगार मिसळून प्यावं। हवं असल्यास त्यात थोडं मधही टाकता येतं, ज्यामुळे चव सुधारते आणि फायदे अधिक मिळतात। मात्र हे लक्षात ठेवा की ॲपल सायडर व्हिनेगार कधीही थेट प्यायचं नाही, कारण त्याचा आम्लपणा दात आणि घशाला त्रास देऊ शकतो। सायंकाळी जेवणाच्या 20 ते 30 मिनिटे आधी ॲपल सायडर व्हिनेगार घेणंही फायदेशीर असतं। यामुळे भूक आटोक्यात राहते, पोट पटकन भरल्यासारखं वाटतं आणि डायजेशन सुधारतं। अशा प्रकारे हे शरीरातील चरबी कमी करण्यास आणि वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत करतं। पण हे वापरताना प्रमाण महत्त्वाचं आहे, कारण जास्त प्रमाणात घेतल्यास पोटाशी संबंधित त्रास किंवा इतर दुष्परिणाम होऊ शकतात। एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ॲपल सायडर व्हिनेगार दीर्घकाळ किंवा जास्त प्रमाणात डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेणं टाळावं। रोजच्या वापरासाठी 1 ते 2 चमचे पुरेसं असतं। गर्भवती स्त्रिया, लहान मुले किंवा ज्यांना गंभीर पोटाचे आजार आहेत त्यांनी डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय हे घेऊ नये। योग्य प्रकारे आणि मर्यादित प्रमाणात घेतल्यास ॲपल सायडर व्हिनेगार हा एक सोपा, नैसर्गिक आणि प्रभावी उपाय ठरू शकतो। रात्री फळं खावी की नाही हा प्रश्न खूप लोकांना पडतो। खरं म्हणजे फळं हे आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असतात, कारण त्यात भरपूर प्रमाणात जीवनसत्व, खनिज आणि फायबर असतं। पण फळं कधी खायची यावर त्यांचा परिणाम अवलंबून असतो। दिवसा, विशेषतः सकाळी किंवा दुपारी फळं खाल्ल्यास पचन सुधारतं, ऊर्जा मिळते आणि शरीर हलकं वाटतं। मात्र रात्री उशिरा झोपण्याआधी लगेच फळं खाल्ली तर काही लोकांना गॅस, पोट फुगणं किंवा पचनाशी संबंधित त्रास होऊ शकतो, कारण रात्री मेटाबॉलिझम मंदावतो। म्हणूनच तज्ज्ञ सांगतात की जर रात्री फळं खायचीच असतील तर ती झोपण्याआधी किमान 2 तास आधी खावी। यावेळी हलकी आणि सहज पचणारी फळं जसं की पपई, सफरचंद किंवा नाशपाती खाणं चांगलं असतं। अशी फळं पचनासाठी सोपी असतात आणि रात्री पोटावर जडपणा आणत नाही। त्यामुळे शरीराला फळांमधली पोषक द्रव्य व्यवस्थित मिळतात आणि झोपेत अडथळा येत नाही। केळी, द्राक्ष किंवा अतिशय गोड आणि जडसर फळं मात्र रात्री खाणं टाळावं, कारण ती पचायला वेळ लागतो आणि काही वेळा पोटात अस्वस्थता निर्माण करतात। त्यामुळे असं म्हणता येईल की रात्री फळं खाणं पूर्णपणे वर्ज्य नाही, पण योग्य वेळ आणि योग्य प्रमाण याकडे लक्ष देणं आवश्यक आहे। योग्य निवड आणि वेळ पाळली तर फळं रात्रीही आरोग्यदायी ठरू शकतात। मित्रांनो, किडनी स्टोन खूपच त्रासदायक आणि वेदनादायक असतो, पण जर आपण काही सोप्या सवयी अंगीकारल्या तर हा प्रॉब्लेम होण्यापासून पूर्णपणे वाचता येऊ शकतं। चला तर मग बघूया त्या 5 सोप्या सवयी।
पहिली सवय, भरपूर पाणी प्या. दिवसभरात किमान 3 ते 4 लिटर पाणी प्यायलाच हवं. पुरेसं पाणी प्यायल्याने लघवी पातळ राहते आणि त्यातलं मीठ आणि खनिजे नीट बाहेर टाकली जातात. यामुळे स्टोन तयार होण्याची शक्यता खूपच कमी होते. दुसरी सवय, आहार संतुलित ठेवा. आहारात फळं, भाज्या आणि नैसर्गिक रस भरपूर घ्या. पॅकेज्ड फूड, जंक फूड, जास्त मीठ व तिखट पदार्थ शक्यतो टाळावे. फळांमध्ये असलेले पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि सिट्रेट हे घटक किडनीला स्टोन पासून सुरक्षित ठेवतात. तिसरी सवय, रोजची व्यायामाची सवय लावा. दररोज किमान 30 मिनिटं चालणं, योगा करणं, सायकलिंग किंवा कुठलाही शारीरिक व्यायाम करणं गरजेचं आहे. यामुळे वजन नियंत्रणात राहतं, रक्ताभिसरण सुधारतं आणि किडनी स्टोन होण्याचा धोका कमी होतो. चौथी सवय म्हणजे चहा, कॉफी आणि दारू मर्यादित ठेवा. अति प्रमाणात चहा, कॉफी किंवा अल्कोहोल घेतल्याने शरीर डिहायड्रेट होतं, लघवी घट्ट होते आणि त्यामुळे स्टोन तयार होण्याची शक्यता वाढते. म्हणून ही पेय मर्यादित ठेवा आणि सोबत भरपूर पाणी प्या. पाचवी सवय, लघवी दाबून ठेवू नका. अनेक जणांना लघवी आल्यावरही बराच वेळ दाबून ठेवण्याची सवय असते, पण असं केल्याने ब्लॅडरमध्ये इन्फेक्शन होऊ शकतं आणि त्यातून स्टोन तयार होण्याची शक्यता वाढते. वजन कमी करायचं आहे म्हणून भात पूर्णपणे सोडावा लागतो असं बऱ्याच जणांना वाटतं, पण नेमकं खरं काय आहे लगेच जाणून घेऊया. मित्रांनो, भात सोडणं गरजेचं मुळीच नाही. खरं तर महत्त्वाचं असतं कोणता भात खातो, किती खातो आणि त्यासोबत काय खातो. नंबर 2, पांढऱ्या भाताऐवजी ब्राऊन राईस, हातसडीचा भात किंवा लाल तांदूळ निवडा. यात भरपूर फायबर असतं जे पचन सुधारतं, भूक लवकर लागत नाही आणि पोट बराच वेळ भरल्यासारखं वाटतं. नंबर 3, वजन कमी होण्याचं मूळ रहस्य म्हणजे कॅलरी डेफिशिट, म्हणजे जितका कॅलरीज तुम्ही खर्च करता त्यापेक्षा कमी खायला हवं. भात असो किंवा इतर कुठलाही पदार्थ जर तो जास्त प्रमाणात खाल्ला तर वजन वाढणारच. नंबर 4, भात कधीच एकटाच खाऊ नका. तुमच्या ताटात डाळ, पनीर, हरभरा, राजमा, सोयाबीन सारखे प्रोटीन आणि भाज्या जरूर ठेवा. यामुळे तुमचं जेवण संतुलित राहतं आणि भाताचे दुष्परिणाम दिसत नाहीत. नंबर 5, भात खाण्याची वेळ महत्त्वाची आहे. रात्री उशिरा भात खाल्ला तर तो चरबीच्या स्वरूपात साठण्याची शक्यता जास्त असते. म्हणून भात दुपारच्या जेवणात खाल्ला तर शरीराचा मेटाबॉलिझम सक्रिय राहतो आणि ऊर्जा जास्त चांगली वापरली जाते. म्हणून मित्रांनो, भात हा तुमचा शत्रू नाहीये. फक्त योग्य भात निवडा, प्रमाणावर नियंत्रण ठेवा आणि जेवण संतुलित ठेवा. असं केलं तर वजन कमी करताना भातही तुम्हाला मदत करेल. कॅन्सर पासून दूर राहायचं असेल तर ही चूक कधीही करू नका. मित्रांनो, आज आपल्या प्रत्येकाच्या घरात एक अशी गोष्ट आहे जी हळूहळू विषासारखी आपल्या शरीराला आतून खात आहे आणि ती गोष्ट म्हणजे प्लास्टिक. पाणी, दूध, चहा किंवा थंड पेय जर तुम्ही प्लास्टिकच्या बाटलीत किंवा कपात घेत असाल तर समजा रोज तुम्ही आपल्या शरीरात थोडं थोडं विषच ओतत आहात. सर्वात धोकादायक चूक म्हणजे गरम पदार्थ किंवा उन्हात ठेवलेलं पाणी प्लास्टिकमध्ये घेणं, कारण प्लास्टिक तापलं की त्यातून बीपीए आणि थॅलेट सारखी घातक रसायनं वेगाने बाहेर पडून थेट पाणी किंवा चहामध्ये मिसळतात. आपण जेव्हा हे पितो तेव्हा ही विषारी द्रव्य थेट आपल्या रक्तात जातात, पेशींवर परिणाम करतात आणि तिथूनच कॅन्सरसह अनेक गंभीर आजारांची सुरुवात होते. तेव्हा यावरचा सोपा उपाय म्हणजे पाणी नेहमी स्टील, काच किंवा तांब्याच्या बाटलीत ठेवा. चहा, कॉफी नेहमी स्टील किंवा ग्लासच्या कपातच घ्या. लक्षात ठेवा की प्लास्टिक यूजसाठी सोपं आणि स्वस्त वाटतं, पण तेच हळूहळू शरीराला संपवणारं विष आहे. मित्रांनो, कधीच आजारी पडायचं नसेल तर जेवणानंतर या 7 चुका अजिबात करू नका. नंबर 1, लगेच पाणी पिऊ नका. यामुळे पचनरस कमी होतात आणि गॅस ऍसिडिटी वाढते. नंबर 2, लगेच आडवे होऊ नका. अन्न पोटात अडकलं की ऍसिड रिफ्लक्स, छातीत जळजळ सुरू होते. नंबर 3, सिगारेट ओढू नका. निकोटीन आणि टॉक्झिन्स पटकन रक्तात जातात आणि कॅन्सरचा धोका वाढतो. नंबर 4, फळं खाऊ नका. भरल्या पोटी फळं फर्मेंट होऊन गॅस, अपचन होऊ शकतं. नंबर 5, चहा, कॉफी पिऊ नका. अन्नातील लोह शोषलं जात नाही, ॲनिमिया होऊ शकतो. नंबर 6, लगेच जोरदार व्यायाम टाळा. रक्त स्नायूंमध्ये खेचलं जातं, पचन थांबतं. नंबर 7, घट्ट बेल्ट किंवा टाईट कपडे घालू नका. पोटावर प्रेशर येतं, जळजळ आणि ब्लोटिंग वाढतं. मित्रांनो, नेहमी लक्षात ठेवा की जेवणानंतर केलेल्या या छोट्या चुका आयुष्यभर मोठे आजार देऊ शकतात. त्यामुळे सावध राहा आणि आरोग्य जपा. टॉयलेट सीट खरंच आजार पसरवते का? अनेकांना वाटतं की टॉयलेट सीट म्हणजे जगातली सगळ्यात घाणेरडी गोष्ट, पण खरी गोष्ट अशी आहे की टॉयलेट सीटवर इकोलाय किंवा स्टॅफिलोकोकस सारखे जंतू नक्की असतात. मात्र आजार होण्यासाठी हे जंतू शरीराच्या आत जाणं आवश्यक आहे. तेव्हा खरी हकीकत अशी आहे की तुमचा मोबाईल फोन, किचनचा स्पंज किंवा कॉम्प्युटर कीबोर्ड हे टॉयलेट सीटपेक्षा कितीतरी पटींनी जास्त घाण असतात. तेव्हा मित्रांनो, खरा धोका टॉयलेट सीटवर केवळ बसण्यात नाही तर जास्त वेळ बसण्यात आहे. त्यामुळे पेल्विक स्नायू कमकुवत होतात, बद्धकोष्ठता वाढते, मूळव्याध किंवा पाईल्सचा धोका खूप वाढतो. आता त्यावर उपाय काय करायचा ते जाणून घ्या.
सीट घाणेरडी दिसत असेल तर टॉयलेट पेपर किंवा सीट कव्हर वापरा. हात नेहमी साबणाने किमान 20 सेकंद धुवा. टॉयलेटमध्ये मोबाईल वापरणं टाळा, कारण तो जंतूंचा मोठा कॅरियर असतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे टॉयलेटमध्ये 5 मिनिटांपेक्षा जास्त वेळ बसू नका. टॉयलेट सीटमुळे थेट आजार होण्याचा धोका फारच कमी आहे, पण आपल्या वाईट सवयी म्हणजे जास्त वेळ बसणं, हात न धुणं, मोबाईल घेऊन जाणं यामुळेच मोठे आजार होतात. मित्रांनो, तुम्हीही रोज पनीर खाताय का? थांबा जरा, कारण पनीरचे फायदेही आहेत आणि काही धोकेही. नंबर 1, प्रोटीन आणि कॅल्शियमचा जबरदस्त स्रोत. पनीरमध्ये भरपूर प्रोटीन आणि कॅल्शियम असतं, यामुळे हाडं मजबूत राहतात आणि स्नायूंना ताकद मिळते. नंबर 2, वजन कमी करण्याला मदत. पनीरमध्ये कॉन्ज्युगेटेड लिनोलेइक ऍसिड म्हणजे CLA असतं, जे फॅट बर्न करण्यात आणि वजन नियंत्रणात ठेवायला मदत करतं. नंबर 3, एनर्जी आणि तृप्ती. रोज थोडं पनीर खाल्लं तर एनर्जी लेवल चांगली राहते आणि पोट बराच वेळ भरल्यासारखं वाटतं, त्यामुळे अनावश्यक खाणं कमी होतं. मित्रांनो, आता तोटे जाणून घेऊया. नंबर 1, पचायला जड आहे. पनीर हे हेवी फूड आहे. जास्त खाल्लं तर गॅस, अपचन आणि पोट फुगणे या त्रासाला सामोरे जावे लागते. नंबर 2, वजन आणि कोलेस्ट्रॉल वाढवू शकतं. पनीरमध्ये फॅट आणि कॅलरीज भरपूर असतात. रोज जास्त प्रमाणात खाल्लं तर वजन वाढतं आणि कोलेस्ट्रॉलचा धोकाही वाढतो. नंबर 3, लॅक्टोज इंटॉलरन्स असणाऱ्यांसाठी धोकादायक. मित्रांनो, ज्यांना दुग्धजन्य पदार्थ सहन होत नाहीत त्यांनी रोज पनीर खाल्लं तर अजून पोटाचे विकार वाढू शकतात. म्हणूनच पनीर खा नक्की, पण मर्यादेत खा. रोज साधारणतः 50 ते 100 ग्राम पुरेसा आहे. संतुलित प्रमाणात खाल्लं तर पनीर तुमच्या आरोग्याचा खरा साथीदार ठरेल.